मागच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट क्वाड्रिलॅटरल 5.1 सोडवलं होतं. थोडंसं रिवाइज करून घ्या आणि मग आपण 5.2 कडे वळूया. पॅरलेलोग्रॅम. क्वाड्रिलॅटरल्स मध्ये आपण सर्वात पहिला पॉइंट कोणता बघितला? पॅरलेलोग्रॅम. त्यात काय बघितलं? अपोजिट साइड्स आर पॅरलेल. म्हणजेच काय असतात? याच्या अपोजिट साइड्स काय असतात? पॅरलेल असतात. आता 5.2 साठी आपल्याला याचे कन्व्हर्स वापरायचे. याचेच कन्व्हर्स लक्षात ठेवा. आपण जे फॉर्म्युले वापरले ना किंवा जे रायटिंग केले त्याला कन्व्हर्स मध्ये मांडले की 5.2 चे फॉर्म्युले तयार होतात. आता आपण एक एक प्रॉपर्टी एक एक चेक करून नंतर आपण त्याचा कन्व्हर्स तिकडे मांडूया. पहिलं काय? अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्या अपोजिट साइड्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मग मी जर असं म्हटलं की इफ एनी क्वाड्रिलॅटरल अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्रॅम. म्हणजे जर चौकोनाच्या समोरासमोरील बाजू जर एकरूप असतील तर तो चौकोन काय असतो? पॅरलेलोग्रॅम असतो. मग अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर्टी रायटिंग करावं लागेल. आकृती काढून घ्या पटकन आणि मग आपण त्या ठिकाणी काय करूया? एक पॅरलेलोग्रॅम मी काढून ठेवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? प्रॉपर्टी कन्व्हर्स मध्ये मांडायची. लक्षात ठेवा. थोडंसं मोठं करतो मी पॅरलेलोग्रॅम. बघा, फर्स्ट त्या ठिकाणी आपण मांडणी करूया पहिल्या प्रॉपर्टीची. आपण पहिली कोणती घेऊया? साइड्सची. त्यामुळे तो पॉइंट वापरूया आपण फर्स्ट. पेन थोडासा डार्क घेतो. बघा, इफ पेअर्स ऑफ opposite sides of a quadrilateral are congruent, then the quadrilateral is parallelogram. Then that quadrilateral is parallelogram. महत्वाचा पॉइंट आहे. आपण याच्यावरतीच गणित सोडवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हे माहीतच पाहिजे की इफ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट असं जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो? पॅरलेलोग्राम. हायलाइटेड पॉइंट लक्ष द्या. मग आता याच्यामध्ये आपण काय करूया? एक नाव देऊया याला ए, बी, सी आणि डी. म्हणजे अपोजिट साइड्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? पॅरलेलोग्राम. लक्षात ठेवा. हा त्या ठिकाणी आपल्याला काय? पॅरलेलोग्राम. हा नाव देतो मी व्यवस्थित. याला ए, बी, सी, डी. ही साइड आणि या दोन साइड काय असतील? सेम. म्हणजेच ए बी साइड ए बी काय यायला पाहिजे? कॉन्ग्रुएंट साइड त्या ठिकाणी डीसी. किंवा त्या ठिकाणी जर आपण असं म्हटलं की साइड घेऊया. ही पुढची साइड कोणती येईल बघा? साइड एडी ही कॉन्ग्रुएंट यायला पाहिजे. कोणाला? साइड बीसी ला. तरच आपण सांगू शकतो की या ठिकाणी पेअर ऑफ अपोजिट साइड जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याला आपण काय म्हणायचं? पॅरलेलोग्राम. आता पाठीमागे जाऊया परत. पुढचा पॉइंट काय? अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. याचे जर अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात कोणाचे? पॅरलेलोग्राम. मग याचा कन्व्हर्स कसं लिहिता येईल? इफ इन क्वाड्रिलॅटरल अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. म्हणजे आपण तो पॉइंट इकडे घेऊया सेकंड फॉर्म्युल्यामध्ये. लक्षात घ्या. आपल्याला काय करायचे? त्या ठिकाणी फॉर्म्युला मांडायचे. सेकंड इफ पेअर्स ऑफ, आता वरच्या ओळी येतील, अपोजिट साइडच्या ऐवजी काय येईल? अँगल आर कॉन्ग्रुएंट then the quadrilateral is
इज पॅरलेलोग्राम. जर का आता आपण जास्त काही रायटिंग करत नाही, लक्षात ठेवा. समजा हा अँगल आणि हा अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल, अपोजिट पेअर ऑफ अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणू शकतो, तो पॅरलेलोग्राम आहे. आता याच्यात सर्वात महत्वाचे हायलाइटेड पॉइंट कोणते येतील? अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट. तर त्याला आपण काय म्हणू शकतो? पॅरलेलोग्राम. आता तिसरी प्रॉपर्टी चेक करूया. बॅक जाऊ परत. आता अपोजिट अँगल झाला, आता ऍडजस्टंट अँगलचा पॉइंट आहे. आता याच्यात कसं लिहिता येईल? इफ इन क्वाड्रिलॅटरल ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. म्हणजे ऍडजस्टंट अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर त्याला आपण काय म्हणतो? पॅरलेलोग्राम. लक्ष द्या, मी तिथे पॉइंट मांडतो. तिसरा, इफ इन क्वाड्रिलॅटरल, आपण त्याचं काय लिहिते? कन्वर्स. क्वाड्रिलॅटरल ऍडजस्टंट अँगल्स तेच पॉइंट घ्यायचे जे मागे होते ते. अँगल्स आर सप्लिमेंटरी then the quadrilateral is parallelogram. तर त्याला आपण काय म्हणतो? पॅरलेलोग्राम. इफ ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे ऍडजस्टंट अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी, तर त्याला काय म्हणायचं? पॅरलेलोग्राम. उलट कन्वर्स, आपल्याला जे वापरायचे आहेत आता ते कन्वर्स आहेत सगळे, लक्षात ठेवा. आणि चौथा आणि त्यातला शेवटचा, पुन्हा मागे जाऊया फॉर्म्युला. आता डायगोनलचा आहे. डायगोनल बायसेक्ट इच अदर. जर मी असा फॉर्म्युला वापरला तर त्या ठिकाणी कसं येईल? इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. लक्षात ठेवा काय बघा. इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर. 5.2 मध्ये सगळे फॉर्म्युलांचा वापर आहे, लक्षात ठेवा. इच अदर देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. म्हणजे असे चौकोन की ज्यांचे डायगोनल्स काय करतात? बायसेक्ट करतात. असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? पॅरलेलोग्राम. डायगोनल बायसेक्ट इच अदर, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? पॅरलेलोग्राम. तर एवढंच याच्यामध्ये. आता या फॉर्म्युलांवरती आपल्याला काय करायचे? तर गणित सोडवायचे. तर डायगोनल जर बघितले, जर या क्वाड्रिलॅटरल मध्ये डायगोनल बायसेक्ट करत असतील तर आपण त्याला काय म्हणायचं? पॅरलेलोग्राम. लक्षात ठेवायचे. आता आपण गणितांकडे वळूया. 5.2 चे सोपे आहेत, फक्त हे पॉइंट्स पाठ करून ठेवा. काय? इफ द पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. आपण गणितांमध्ये जाताना पुन्हा बॅक येऊन तुम्हाला मी सांगत जाईल कोणता येईल याच्यातला. इफ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. इफ इन क्वाड्रिलॅटरल ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. If the diagonals of a quadrilateral bisect each other, then the quadrilateral is parallelogram. आता आपण काय करूया? गणितांकडे वळूया. प्रॅक्टिस सेट 5.2 क्वेश्चन नंबर 1. आपण त्या ठिकाणी काय करूया? क्वेश्चन नंबर 1 घेऊया. आकृतीकडे नीट लक्ष द्या. पहिला क्वेश्चन बघा. इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. कधी पण लक्षात ठेवा, प्रूव्ह करताना जे दिले ना त्याला पहिले सोडवायचं. काय दिले त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला हायलाइट पॉइंट करून दाखवतो, तो सगळ्यात महत्वाचा आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. मग आपण त्याच्या प्रॉपर्टी चेक करू काय. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट दिलाय त्यांनी, आपण याला पॉइंट मध्ये आणूया. P and Q आर मिड पॉइंट्स ऑफ साइड AB and DC.
प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल ABCQ इज ए पॅरलेलोग्राम. आपण याचे 3 भाग करूया. याचे किती भाग करूया? 3. म्हणजे आपल्याला आन्सर सोडवायला सोपं जाईल. 3 भाग म्हणजे 3 पॉइंट. बघा, पहिला पॉइंट आपण काय करूया, जो दिलाय पिवळ्या रंगामध्ये मी तुम्हाला दाखवला तो पॉइंट वापरूया. त्यात त्यांनी काय सांगितलंय, क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. त्यांनी तो दिलाय की तो काय पॅरलेलोग्राम आहे. मग ABCD म्हणजे पूर्ण. बघा, म्हणजे ABCD जर असेल तर अपोजिट साइड्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल. अपोजिट साइड्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल. मग आपण काय करूया, अपोजिट साइडचा पॉइंट घेऊया. अपोजिट साइड्स. मग आता अपोजिट साइड्स कोणत्या कोणत्या बघू आपण. अपोजिट साइड्स पहिले AB ही पॅरलल आहे कोणाला? DC ला किंवा CD म्हणा. साइड कोणता येईल? CD. हा झाला पहिला पॉइंट. आता त्या ठिकाणी अपोजिट साइड्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. तो पॉइंट वापरूया. मग कॉन्ग्रुएंट असेल तर साइड AB इज इक्वल टू साइड कोणता येईल? त्या ठिकाणी AB असेल तर साइड कोणती येईल? CD. लक्षात ठेवा, मी हायलाइट करून ठेवतो इथे. AB आणि CD काय तर कॉन्ग्रुएंट आहे, इक्वल. मग आता आपण याला मल्टिप्लाय बाय फक्त 1/2 करूया दोन्ही साइडला. मल्टिप्लाय एवढं करून ठेवायचं. मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणजे फक्त 1/2 ने कोणाला मल्टिप्लाय करूया? AB इक्वल टू 1/2 ने कोणाला मल्टिप्लाय करूया? CD ला. आता थोडस नीट लक्ष द्या. हा झाला आपला पहिला पॉइंट. पहिल्या पॉइंट मध्ये आपण काय काय केलं थोडस लक्षात घ्या. वन अपॉन टू काय घेतला? AB इज इक्वल टू 1/2 CD. पुढच्या पॉइंटला आपण काय करूया? सेकंड पॉइंट मध्ये त्यांनी सेकंड पॉइंट दिलाय, P and Q आर मिड पॉइंट्स. हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. मिड पॉइंट्स ऑफ साइड AB अँड DC. मग जर मिड पॉइंट असेल त्याचा अर्थ AP आणि PB हे दोन्ही काय होतील? सेम होतील. म्हणजे जेवढा AP आहे तेवढाच काय येईल? PB. आणि दोघांची व्हॅल्यू काय होईल? 1/2 AB. लक्षात घ्या. आणि जेवढा DQ आहे किंवा QD म्हटलं तरी चालेल, PQ इक्वल टू CQ इक्वल टू 1/, काय करायला लागेल? DC किंवा CD घेऊया. म्हणजे दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी या पद्धतीने मांडता येते. मग आता तिसरा आणि शेवटचा पॉइंट लक्षात घ्या. फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून मी 1/2 AB च्या ऐवजी मी काय लिहू शकतो या ठिकाणी? AP इक्वल टू 1/2 CD च्या ऐवजी मी काय लिहू शकतो? CQ. झालं प्रूफ. म्हणजे आता क्वाड्रिलॅटरल कसं आहे बघा, AP आणि CQ काय आले? सेम आले. मग आता मी जो तुम्हाला चौकोन हायलाइट करून दाखवतो फक्त त्याच्याचकडे लक्ष द्या आकृतीमध्ये. हा जो आहे ना मधला तोच फक्त बघा. हा क्वाड्रिलॅटरल. आता याच्यात फक्त बघा जो येलो रंगामध्ये केलाय त्याच्यात AP आणि CQ काय आले? कॉन्ग्रुएंट आले. मग आता कोणती त्या ठिकाणी प्रॉपर्टी आपण मागे जाऊन बघूया कॉन्ग्रुएंट असणारी. बघा एकदा पहिली येईल साइड्सची. म्हणजे साइड जर कॉन्ग्रुएंट असेल तर आपण त्याला काय म्हणतो? पॅरलेलोग्राम. म्हणजे आपण त्या ठिकाणी हा पॉइंट मांडू शकतो. तर रायटिंग करायचं तिथे, इफ पेअर ऑफ अपोजिट साइड्स. पाठ करून ठेवा. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट then the quadrilateral is parallelogram. तर त्याला आपण काय म्हणतो? पॅरलेलोग्राम. and therefore quadrilateral APCQ is a parallelogram. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागेल? हे सगळे
प्रूव्ह मध्ये आणावे लागतील. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या, हे गणित पुन्हा समजून घ्या. त्यांनी काय केलंय, गिवन दिलेत. पहिला दिलाय क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. आपण त्याच्या प्रॉपर्टीज चेक केल्या तर त्याच्यात अपोजिट साइड्स कशा पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट असतात. तो वापरला तर AB इक्वल टू काय तर CD, फक्त त्याला आपण 1/2 ने मल्टिप्लाय केलं, बाकी काहीच नाही. सेकंड पॉइंटला P अँड Q आर मिड पॉइंट्स ऑफ साइड AB अँड DC. त्याचे काय ते मिड पॉइंट्स आहेत, म्हणजे AP इक्वल टू PB इक्वल टू 1/2 काय येईल AB. मग DQ इक्वल टू CQ इक्वल टू 1/2 CD. पण 1/2 AB च्या ऐवजी मी काय लिहू शकतो AP, आणि च्या ऐवजी म्हणजे 1/2 CD च्या ऐवजी काय लिहिलं CQ. याचा अर्थ क्वाड्रिलॅटरल बघा, येलो रंग जो केलाय मी आकृतीत, तो AP CQ मध्ये AP आणि CQ सेम झाले. म्हणजेच आपण कोणती प्रॉपर्टी वापरू शकतो, अपोजिट साइड्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर तो काय असतो पॅरलेलोग्राम. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सेकंड क्वेश्चन, व्यवस्थित वाचायचा प्रश्न आणि मग आपण चेक करू कोणती प्रॉपर्टी वापरते. युजिंग दी अपोजिट अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम प्रूव्ह दॅट एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलेलोग्राम. आता रेक्टँगल लक्षात घ्या, रेक्टँगल काय असतो पॅरलेलोग्राम आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिले एक रेक्टँगल काढावं लागेल. मी एक रेक्टँगल काढतो. रेक्टँगल तुम्हाला माहिती आहे 90 डिग्री. आपण रेक्टँगल काढून घेऊया, पहिले त्याला नाव देऊया अंदाजे. बघा, त्याला आपण एखादं नाव देऊ ABCD. याला देऊया A, हा देऊया B, हा देऊया C आणि हा देऊया D. आता रेक्टँगल मध्ये ऑल अँगल्स कसे असतात 90 डिग्री. तो पॉइंट आपल्याला याच्यात मांडायचा आहे. मग आता गिवन टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन या रूपात आपण याला मांडूया. पहिलं काय करूया, गिवन लिहूया. थोडासा डार्क घेतो मी हायलाइट. आपण काय करूया, गिवन. आता गिवन म्हणजे काय तर वाचायचं, जे रायटिंग आहे ते वाचायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गिवन हे लिहिता येईल. बघा, पहिला गिवन मध्ये काय, क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल. हा काय रेक्टँगल आहे. ABCD इज ए रेक्टँगल. रेक्टँगल. आता पुढचा पॉइंट आपल्याला जो करायचा तो आहे टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, काय प्रूव्ह करावं लागेल, क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD काय दाखवायचंय, पॅरलेलोग्राम. लक्षात ठेवा, रायटिंग हे बघा, शिकवणं किंवा टीचिंग स्लो असायला पाहिजे आणि तुम्हाला समजायला पण थोडंसं स्लो, पण एकदा समजल्यानंतर तुम्ही सहज रायटिंग करू शकाल. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. प्रॅक्टिस सगळ्यात महत्वाची. आता आपण प्रूफ कडे वळूया. सोपं गणित आहे, तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की रेक्टँगल आहे हा पॅरलेलोग्राम असतोय असं प्रूव्ह करायचंय. मग त्याच्यासाठी आपण अँगल्सचा पॉइंट वापरायला सांगितलंय त्यांनी. मग आता पहिला पॉइंट समजून घ्यायचा, क्वाड्रिलॅटरल, नीट लक्ष द्या, क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल. ABCD काय रेक्टँगल आहे. तुम्हाला माहिती आहे ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री. इन रेक्टँगल ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री किंवा राईट अँगल असतात. म्हणजे अँगल A कॉन्ग्रुएंट, अँगल B कॉन्ग्रुएंट, अँगल C कॉन्ग्रुएंट, अँगल D इक्वल टू किती यायला पाहिजे 90. हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपण ABCD हे सगळे काय येतात 90 डिग्री. आता पुढे इन क्वाड्रिलॅटरल ABCD आपण पुढचा पॉइंट घेऊया.
इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी अपोजिट अँगल्स बघा, अँगल ए आणि अँगल कोणता सी हे पण कॉन्ग्रुएंट होतील. अँगल बी हा कॉन्ग्रुएंट होईल कोणाला, अँगल डी ला, कारण सगळेच काय तर 90 डिग्री आहेत. मग आता आपण कोणता वापरू शकतो, तर अपोजिट अँगलचा पॉईंट वापरू शकतो याच्यामध्ये. इफ पेअर ऑफ अपोजिट angles are congruent, then the quadrilateral is parallelogram. जर का आधी कोणता वापरला होता आपण, साइडचा पॉइंट वापरला होता. आता कोणता आहे, अँगलचा. अपोजिट अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर तो काय असतो, पॅरलेलोग्राम. therefore quadrilateral ABCD is a parallelogram. आणि मग आन्सर आपण मांडू शकतो. आन्सर आपल्याला क्वेश्चन काय होता की प्रूव्ह करायचंय काय, एव्हरी रेक्टँगल इज ए parallelogram. therefore every rectangle is a parallelogram. झालं proof. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, तर प्रूफ मांडायचे आहे. गणित अतिशय सोपी आहेत, समजून घ्या, वेळ लागेल थोडासा. पुन्हा एकदा लक्ष द्या. युजिंग अपोजिट अँगल टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम प्रूव्ह दॅट एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलेलोग्राम. आपल्याला काय करायचंय, तर रेक्टँगल पॅरलेलोग्राम दाखवायचंय. आपण काय घेतलं, गिव्हन, नंतर टू प्रूव्ह आणि प्रूफ मध्ये काय मांडलं आपण, अँगल्स मांडले. सगळे अँगल्स किती येतात, 90 डिग्री. याचा अर्थ अपोजिट अँगल्स काय येतील, कॉन्ग्रुएंट येतील. आणि त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की इफ इन क्वाड्रिलॅटरल पेअर ऑफ अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. आणि त्यामुळे आपण सांगू शकतो की एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलेलोग्राम. रायटिंग करून घ्या. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महत्वाचं आहे, सोपा आहे, फक्त समजला पाहिजे, व्यवस्थित समजून घ्या. तिसरा क्वेश्चन थोडस वाचून घ्या, हायलाइट करायचे आपल्याला. या गणिताकडे नीट लक्ष द्या. इन फिगर जी इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल DEF. आता ना याच्यात एक थोडस ना समजून घ्या, पॉइंट्सला नीट समजून घ्या. याच्यात आपल्याला जो पॅरलेलोग्राम दाखवायचा आहे ना, तो हा आहे. तुम्हाला हायलाइट करून दाखवतो, त्याच्यावरच लक्ष ठेवा. कॉन्सन्ट्रेशन तुमचं याच्यावर पाहिजे, या पॅरलेलोग्राम, या क्वाड्रिलॅटरलवर पाहिजे. आणि तुम्हाला या ठिकाणी आधीच सांगतो की गणितात आपण काय वापरणार आहोत, तर आपण डायगोनलचा पॉइंट वापरायचा आहे याच्यात. मग डायगोनल्स म्हणजे काय, जर का ही साइड आणि ही साइड सेम असेल आणि ही साइड जर सेम असेल तर त्या ठिकाणी आपण काय सांगू शकतो की इफ डायगोनल्स बायसेक्ट इच अदर देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. म्हणजे तुम्हाला हे सेम आले पाहिजे. मग आता याच्यात आपण एक पॉइंट पी मानूया. कोणाला, या पॉइंटला, मधला जो पॉइंट आहे त्याला काय करूया, पी मानलं. तर जी पी आणि काय झाला, पीएच झाला. ई पी आणि काय, पीएफ आहे. तर याच्या परत मी पॉइंट करतो बघा. आपण इथे भाग करूया तीन भागामध्ये याचा आन्सर येईल. लक्षात ठेवा, हे जर गणित आहेत ना, तुम्ही जितके पॉइंट टू पॉइंट समजून घ्याल तितकं तुम्हाला ते समजायला पण सोपे जातील आणि लिहायला पण ते थोडेसे सोपे जातील. आता आपण पहिलं बघा, जी इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन्स ऑफ ट्रायंगल DEF. मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो बघा. DEF चा तो काय, त्या ठिकाणी सेंट्रॉइड झाला एक प्रकारे, म्हणजे DP ही काय झाली, त्याची मीडियन. तर मी एक डायग्राम काढतो बाजूला, तुम्हाला समजण्यासाठीच काढते, त्यामुळे थोडंफार समजून घ्या. आपण ती डायग्राम काय करूया, काढूया. बघा, आणि हा जो डी आणि पी आहे तो पॉइंट बघा, लक्षात घ्या, या पॉइंटला सगळ्यात महत्व आहे. आता इथे काय येतो, पी आहे, इथे झाला जी, सेंट्रॉइड झाला तो
तुम्हाला आठवत असेल पॉईंट ऑफ कॉन्करन्सचा आधीचा एक पॉईंट होता आपण सोडवलेला, तो 1:2 रेशोचा. समजून घ्या हा. म्हणजे त्या ठिकाणी आता आपण या पॉइंटला लक्ष देऊया. पॉइंट जी इज द सेंट्रॉइड. पॉइंट जी इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. कोणता येतो बघा. आता पहिला पॉइंट घेऊया. जी इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तोच पॉइंट घेऊया. जी इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ medians ऑफ ट्रायंगल DEF. तोच पॉइंट आपण घेऊया. याचा अर्थ जी हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे, म्हणजेच डीपी काय झाली, मीडियन. बघा का, लक्षात घ्या. मग डीपी जर मीडियन झाली त्याचा अर्थ असा होतो की हा पॉइंट आणि हा पॉइंट सेम व्हायला पाहिजे. का तर डीपी काय मीडियन आहे, म्हणजे आपल्याला पहिला पॉइंट इथे सापडून गेला. लक्षात घ्या का हे पॉइंट. म्हणजे जेवढा ईपी आहे तेवढाच काय पाहिजे पीएफ. बघा पहिला पॉइंट इथे सापडला. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी फक्त आता एकच पॉइंट शोधायचा आहे, तो म्हणजे जीपी आणि पीएसचा. आता आपण या पॉइंट वरून आपण त्या ठिकाणी नंतर बायसेक्ट करण्याचा जो डायगोनलचा पॉइंट आहे त्याला आपण वापरूया. इथे पहिला पॉइंट संपला. आता आपण सेकंड कडे वळूया. म्हणजे शेवटी आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम 1 and 2 असं करूया. मग आता याच ट्रायंगलचा वापर करूया. बघा, जी इज सेंट्रॉइड. बघा, म्हणजेच डीजी इक्वल टू, बघा का, जी इज सेंट्रॉइड आहे. बघा आकृतीमध्ये, कुठल्या मेन आकृतीत बघा. आता याच्यात जर बघितलं तर तुम्हाला मी थोडंसं हायलाइटेड पॉइंट दाखवतो, बघूया तुमच्या लक्षात येतात का. हा जो डी आणि जी आहे, पूर्ण मी जो निळ्या रंगामध्ये दाखवतो तो, आणि आता लाल रंगामध्ये दाखवतो तो बघा, जी आणि एच. हे दोन पॉइंट्स बघा, कोणते कोणते, डीजी आणि जी एच. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय दाखवू शकतो, गिवन आहे खरं तर हा पॉइंट. पुढचं बघून घ्या. डीजी इक्वल टू जी एच, त्याला आपण गिवन आहे, तो इथे मांडतो मी, लक्षात घ्या. डीजी इक्वल टू जी एच हा पॉइंट काय गिवन पुस्तकात दिलेला आहे. मग आता याच्यामध्ये आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्सचा रेशो, पॉइंट ऑफ कॉन्करन्स रेशो वापरूया. तुम्हाला माहित होतं किती असतो, 1:2. म्हणजेच डीजी बघा का इक्वल टू काय घ्यावं लागेल आपल्याला, 2GP. म्हणजे डीजीची व्हॅल्यू ही काय झाली, 2GP झाली. पण या ठिकाणी डीजीच्या ऐवजी मी काय रायटिंग करू शकतो, जीएच. म्हणजे मी या डीजीच्या ऐवजी काय लिहितो, जीएच. तो पॉइंट इथे समजून घ्या. म्हणजे मी काय लिहिलं, जीएच इक्वल टू काय येतील, 2GP. बघा का, जीएच इक्वल टू काय आलं, 2GP. मग आता जीएच हा 2GP म्हणजे 2 वेळा जीपी झाला डीएच. आकृती बघून घ्या. आकृतीमध्ये बघा, मेन तो जो जी आणि एच आहे तो काय येईल, 2 वेळा त्या ठिकाणी जीपी आहे. म्हणजेच पॉइंट पी मिड पॉइंट ऑफ काय झाला, जीएच. देअरफॉर पॉइंट पी इज मिड पॉइंट ऑफ काय येईल, जीएच. बघा ना, इथे तुमच्या लक्षात येईल त्यांनी काय सांगितलं की जीएच हा 2 वेळा, म्हणजे या दोघांवेळा तो काय होईल त्या ठिकाणी जीपी. म्हणजे जीपीची आणि पीएच ची व्हॅल्यू सेम झाली. याचा अर्थ जेवढा जीपी आहे तेवढाच काय येईल, पीएच. इथे आपले 2 पॉइंट संपले. बघा आता आपल्याला जे पाहिजे ते भेटलं याच्यामध्ये. आता पिवळ्या रंगाकडे लक्ष द्या आकृतीमध्ये. आता लास्ट आन्सर मांडूया. फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून. इफ इन क्वाड्रिलॅटरल
quadrilateral बघा diagonals bisect each other तो पॉइंट वापरायचा आपल्याला diagonals bisect each other then that quadrilateral is parallelogram. Therefore, quadrilateral GEHF is a parallelogram. अशा प्रकारे आपल्याला प्रूव्ह करायचे. ज्या मुलांना एक हा पॉइंट समजला नसेल DG इक्वल टू GP बघा इथे बाजूला दाखवतो बघा DG इक्वल टू काय टू GPA म्हणजे DG ची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो GP च्या म्हणजे GP प्लस काय लिहू शकतो PH कारण का तर PH हाच काय GPA म्हणजे तुम्ही GP दोन वेळा लिहू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही त्याला प्रूव्ह मध्ये आणायचे. बघा 3 नंबरचं गणित आपण सोडवलं ज्यामध्ये आपण कोणती प्रॉपर्टी वापरली डायगोनल बायसेक्ट इच अदर देन द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. आता पुढचा क्वेश्चन घेऊया 4 नंबर. प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल फॉर्म बाय द इंटरसेक्शन ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम इज रेक्टँगल. आता मी तुम्हाला जे हायलाइट दाखवतो ना तिथे लक्ष द्या. हा जो एकच दाखवतो आपण एकच प्रूव्ह करायचंय एक प्रूव्ह केलं की बाकीचे तसेच सेम होणार आहेत त्यामुळे आपल्याला फक्त एकच प्रूव्ह मध्ये आणायचंय. येलो रंग लक्षात घ्या. हा जो ट्रायंगल आहे ना हा 90 डिग्री दाखवायचा आहे म्हणजे ऑल जे काही ट्रायंगल्स त्यामध्ये येतात इन्क्लूड ते सगळे किती यायला पाहिजे 90 डिग्री असं त्याचा अर्थ होतो. तर थोडंसं लक्ष द्या व्यवस्थित पॉइंट समजून घ्या याच्यामध्ये. आता आपण या गणितात थोडंसं लक्ष द्या मी सांगितल्याप्रमाणे क्वाड्रिलॅटरल समजून घ्या. आता सर्वात महत्वाचं जे आहे ते आपल्याला यामध्ये अँगल्स काय दिले ते वाचायचे म्हणजे पॉइंट्स नीट वाचा. मी याचे पण पॉइंट्स क्रिएट करूया आपण याला पण आपण 4 भागांमध्ये डिवाइड करूया. फुल स्क्रीन केल्यामुळे तुम्हाला ते समजेल. इथे आपण 3 भाग करूया पहिले नंतर मग बघूया आपल्याला काय अजून जागा लागते की नाही ते कळेल. आता पॉइंट्स कडे वळूया. पहिला प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल फॉर्म बाय द इंटरसेक्शन ऑफ अँगल बायसेक्टर. त्यांनी अँगल बायसेक्टर सांगितले म्हणजे हे सगळे जे जसं AS आहे किंवा AR आहे तर ते काय आहेत बायसेक्टर आहेत कोणाचे अँगलचे क्वाड्रिलॅटरलच्या. तो पॉइंट पहिला वापरायचा आपल्याला. फर्स्ट पॉइंट लक्षात घ्या. आता फर्स्ट पॉइंट काय बघा रे त्या ठिकाणी AR त्यानंतर आपल्याला तुम्ही अजून एक पॉइंट समजून घ्या याच्यामध्ये थांबा आपण त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा हा जो अँगल आहे ना हा 90 डिग्री आला की याच्या आतला 90 होईल आणि हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा आपल्याला काय दाखवायचा आहे रेक्टँगल. त्याला कलर देऊन ठेवतोय मी समोर म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल जो आहे आतमध्ये हा प्रूव्ह करायचा आहे की रेक्टँगल आहे. लक्षात ठेवा हे त्याच्यासाठी आपल्याला हा ट्रायंगल बघावा लागेल आणि मग पॉइंट्स येतील. रे AR त्यानंतर BR बघा नंतर CP DP बायसेक्ट काय करतायत ते बायसेक्ट अँगल A अँगल B अँगल C अँड अँगल D रिस्पेक्टिव्हली. त्यांना काय करतायत ते त्या ठिकाणी बायसेक्ट करतायत. मग आता आपण काय करूया याच्यामध्ये अँगलची नावं घेऊया. बघा म्हणजे याच्यात जर आपण बघितला तर याला A मानूया तर हा पण A होईल. बघा नीट समजून घ्या. याला B मानलं स्मॉल तर हा पण B होईल. हा C आहे तर हा स्मॉल C होईल आणि हा D आहे तर हा स्मॉल D होईल. म्हणजे जिथे बायसेक्ट करतायत त्यांना आपण नावं दिली ते पॉइंट मध्ये मांडूया. म्हणजेच अँगल SAD बघा का S पासून घेऊया म्हणजे नावं काय करायचे मधल्या क्वाड्रिलॅटरलच्या नावापासून सुरुवात करा. अँगल SAD इक्वल टू अँगल काय येईल SAB इक्वल टू आपण काय मानलं A
त्याच्यानंतर आता एच झाला, आता कोणता घेऊया, क्यू घेऊया, म्हणजे बी पॉइंट येईल, म्हणजेच क्यू बी ए इक्वल टू अँगल क्यू बी सी इक्वल टू आपण काय म्हणलं, बी. आता आपण पुढचा घेऊया अँगल क्यू, पुन्हा क्यू पासूनच घेऊया, अँगल क्यू सी बी इक्वल टू अँगल क्यू सी डी इक्वल टू काय, सी. आणि लास्ट पॉइंट अँगल एस डी सी इक्वल टू अँगल एस डी ए इक्वल टू काय म्हणूया, बी. तुम्ही आकृतीत बघून घ्या. हा झाला फर्स्ट पॉइंट. आता फर्स्ट पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल कशा पद्धतीने मान्य करायचे. आता आपण सेकंड पॉइंट कडे वळूया, दुसरा. आता आपण दुसरा पॉइंट कोणता घेऊया, जो हायलाइटेड केलाय त्या ट्रायंगलला घेऊया, म्हणजे इन ट्रायंगल ए एस डी. बघा का, इन ट्रायंगल ए एस डी, या ट्रायंगल मध्ये लक्ष द्या. आता इन ट्रायंगल ए एस डी फॉर्म्युला काय, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल किती असतात, 180. म्हणजे द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल किती असतात, इज 180. याचा पॉइंट वापरूया, म्हणजेच अँगल एस ए डी प्लस अँगल एस डी ए प्लस अँगल ए एस डी इक्वल टू किती येतात, 180. पण एस ए डी च्या ऐवजी आपण काय घेतलं, ए प्लस डी प्लस अँगल ए एस डी इक्वल टू किती येतील, 180. हा पॉइंट समजून घ्या. म्हणजेच अँगल ए एस डी जर मला काढायचा असेल तर तो काय, 180 मायनस ए प्लस डी, ए प्लस डी. इथपर्यंत काय करायचं, हा पॉइंट मांडायचा दुसरा, तिथे थांबायचं. या पॉइंटला, काही पॉइंट्सला कुठे थांबायचं एवढं लक्षात ठेवत चला. म्हणजे आपण काय केलं, हा पॉइंट इथे आणला, कुठे, ट्रायंगल ए एस डी मध्ये. आता आपण काय करूया, क्वाड्रिलॅटरल कडे वळूया. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी काय दिलाय, तिसरा पॉइंट. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए पॅरलेलोग्राम. हा काय, पॅरलेलोग्राम आहे. म्हणजे ऍडजस्टंट अँगल्स वापरूया. ऍडजस्टंट अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी. ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. बघा, मग अँगल्स, ऍडजस्टंट अँगल्स घेऊया कोणते पण. आता ए आणि बी घ्या किंवा ए आणि डी घ्या, कुठला घेतला तरी चालतो. मग आता आपण ए आणि डी घेऊया. आपल्याला ए आणि डी का घेतला, तर आपण जो ट्रायंगल आहे त्याच्याकडे बघतोय म्हणून. जर तुम्ही ए आणि बी घेतला तर तुम्हाला तो नेक्स्ट ट्रायंगल घ्यावा लागेल. आता ए ची तुम्ही ए कसं लिहू शकता समजून घ्या. ऍडजस्टंट अँगल्स मध्ये ए आपण प्रॉपर्टी नुसार लिहू शकतो. ए च्या प्रॉपर्टी बघा पहिल्यानुसार, म्हणजे मी अँगल ए च्या ऐवजी काय लिहू शकतो, एस ए डी प्लस अँगल काय लिहू शकतो, इकडे घेतो थोडासा, अँगल एस ए डी प्लस अँगल कोणता येईल, एस ए बी. कोणाच्या ऐवजी लिहिलं मी हे, या अँगल ए च्या ऐवजी मी हे लिहू शकतो. आता अँगल डी च्या ऐवजी प्लस अँगल डी च्या ऐवजी मी काय लिहू शकतो, एस डी ए प्लस अँगल काय लिहिता येईल, एस डी सी इक्वल टू 180. अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. ही कोणती प्रॉपर्टी आहे, अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. मग आता किमती टाकूया. बघा इथे काय येईल, ए प्लस ए प्लस बी प्लस आपल्याला काय घ्यावं लागेल, बी. ए प्लस ए प्लस त्या ठिकाणी काय येईल, डी येतो. इथे डी प्लस डी इक्वल टू किती येतील, 180. म्हणजे 2a प्लस 2d इक्वल टू 180. याचा अर्थ टू कॉमन काढला तर ए प्लस डी इक्वल टू किती येतील, 180. म्हणजेच ए प्लस डी इक्वल टू 180 अपॉन 2. याचाच अर्थ ए प्लस डी याची व्हॅल्यू किती येते, 90.
इथपर्यंत समजून घ्या. गणितं मोठी आहेत, फक्त तुम्हाला एकदा समजली पाहिजे. रायटिंग करून घ्या आणि एकदा दोनदा बघितल्यावर पहिल्यांदा तुम्हाला नाही समजलं तर तो सेकंड टाइम बघाल त्यावेळेस तुम्हाला ते कळते. त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण हे थोडंसं लेंदी आहेत लिहायला. आता इथपर्यंत काय केलं आपण, ए प्लस डी या ठिकाणी काय केलं, 90 डिग्री आला. आता हा तिसरा पॉइंट आहे. आता फ्रॉम 2 and 3 याच्या खाली मांडतो मी, लक्षात घ्या. इथे पुढचा पॉइंट, आता याला आपण 4 नंबरचा पॉइंट करूया. बघा आता फ्रॉम 2 and 3 2 आणि 3 वरून अँगल ASD वरती आहे बघा पॉइंट, म्हणून तसं अर्धवट ठेवले, लक्षात घ्या. ए प्लस डी म्हणजेच 180 मायनस ए प्लस डी ची व्हॅल्यू किती, 90. याचा अर्थ हा किती आला, 90 डिग्री. म्हणजे आपण आतापर्यंत जे केले ते सगळं ASD ला 90 डिग्री दाखवण्यासाठी काम केलेले. म्हणजे अँगल ASD हा किती डिग्री आला, 90 डिग्री. मग आता ASD अपोजिट अँगलचा पॉइंट आहे. आकृतीत बघा, तुम्हाला आकृती दाखवतो. हा किती आला, 90 डिग्री. मग याचा अपोजिट हा 90 होईल ना, तो पॉइंट मांडायचा. म्हणजे आपण अपोजिट अँगल अँगल कोणता येईल, ASD इक्वल टू कोणता येईल, अँगल PSR. आणि दोघांची पण व्हॅल्यू किती येईल, 90 डिग्री. याचा अर्थ अँगल PSR किती आला, 90 डिग्री. बघा म्हणजे आतला अँगल 90 आला. मग आपण सगळेच अँगल 90 दाखवू शकतो. सिमिलरली शेवटी सगळं प्रूव्ह नाही करत बसायचं, शेवटी लिहायचं सिमिलरली. लक्षात ठेवा, सिमिलरली we can prove angle SPQ equal to angle PQR equal to angle SRQ equal to काय दाखवू शकतो आपण, 90 डिग्री. and therefore quadrilateral PQRS म्हणजे जो मध्ये येतो, हा लक्षात ठेवा, ब्ल्यू रंगामध्ये, आकाशी रंगामध्ये जो केलाय तो बघा. अँगल P इक्वल टू अँगल Q इक्वल टू अँगल R इक्वल टू अँगल S इक्वल टू किती आले, 90 डिग्री. Therefore quadrilateral PQRS is a rectangle. हा काय रेक्टँगल आहे. पुन्हा एकदा समजावून सांगतो, लक्ष द्या. त्या ठिकाणी आपल्याला तो काय दाखवायचे, रेक्टँगल दाखवायचा होता. आणि बघा परत एकदा सांगतो, लक्ष द्या. याच्यामध्ये पहिला आपल्याला काय करायचंय की क्वाड्रिलॅटरल त्या ठिकाणी रेक्टँगल आहे असं दाखवायचंय. म्हणून आपण काय केलं, पहिले जे काही बायसेक्टर्स आहेत त्याच्यावरून आपण ABCD नावं दिले. नंतर येलो रंगाचं लक्ष द्या, यात आपण काय केलं, सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल किती असतात, 180. म्हणजे आपण तीनही अँगलची बेरीज 180, त्याच्यात A आणि D या किमती टाकल्या आणि तो पॉइंट घेतला. तिसऱ्या पॉइंटला क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. ऍडजस्टंट अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी. मग A आणि D घेतला आपण. A आणि B का नाही घेतला, तर आपल्याला येलो रंगाचा जो ट्रायंगल आहे त्याच्यात आणायचंय. आणि ते सोडवल्यानंतर तुम्हाला A प्लस डी ची व्हॅल्यू किती भेटते, 90 डिग्री. मग शेवटी फ्रॉम 1 and 2 जे येलो येते बघा शेवटचे, त्याच्यावरून आपण सांगू शकतो की A प्लस डी ची व्हॅल्यू 90, ती पुट अप करू त्यामध्ये, तर ASD किती आला, 90 डिग्री. मग याचा अपोजिट अँगल जो PSR आहे आकृतीमध्ये तो पण किती येईल, 90 डिग्री. याचा अर्थ आपण सगळेच अँगल्स 90 डिग्री दाखवू शकतो. आणि म्हणून क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए रेक्टँगल. एक्झरसाइज मधला शेवटचा प्रश्न सोपा आहे, समजून घ्या. याच्यात पण मी काय करतो, काही भाग करूया आपण. त्या ठिकाणी जर बघितलं तर क्वाड्रिलॅटरल PQRS हा आपल्याला काय दाखवायचा आहे, पॅरलेलोग्राम. आता मी तुम्हाला रंग दाखवतो, लक्षात घ्या. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ना आतमध्ये, हा आपल्याला दाखवायचा आहे पॅरलेलोग्राम आहे. आणि त्यांनी तो बाहेरचा पॅरलेलोग्राम सांगितलेलाच आहे, त्यामुळे हे प्रूव्ह करायला काय फार कठीण नाही. याचे परत आपण काय करूया, 3 भाग करूया. गरजेनुसार आपण तेवढे पॉइंट्स त्याच्यात वापरूया.
आता पहिला आपण गिवन पॉइंट घेऊया. पहिला गिवन त्यांनी काय सांगितलंय की एपी, बीक्यू, सीआर आणि डीएस. बघा का, लक्षात द्या. पीक्यू आर एस हे काय साइड्स आहेत, पण एपी त्या ठिकाणी इक्वल टू काय बीक्यू. बघा का, एपी आणि बीक्यू सेम आहे. नीट बघून घ्या आकृतीमध्ये. मग याचा आपल्याला काय करायचंय, वापर करायचा. पहिला क्वाड्रिलॅटरल एबीसीडी त्यांनी दिलेलं आहे. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज ए पॅरलेलोग्राम. एबीसीडी काय पॅरलेलोग्राम आहे. मग हा गिवन पॉइंट आहे याच्यामध्ये. मग अपोजिट साइड्स कशा असतात, इक्वल. अपोजिट साइड्स आर इक्वल. मग अपोजिट साइड्स कोणत्या येतील, एडी इक्वल टू काय येईल, बीसी. आपण एडी आणि काय घेऊया त्या ठिकाणी, बीसी घेऊया. मग आता एडी हा जर आपल्याला लिहायचा असेल तर आपण कसा लिहू शकतो, एडीच्या ऐवजी एएस प्लस काय लिहू शकतो, डीएस इक्वल टू बीक्यू प्लस काय लिहिता येईल, क्यूसी. मग आता दोघांमध्ये सेम सेम बघा, म्हणजे एएस प्लस डीएस जर घेतला तर काय लिहिता येईल, एएस इक्वल टू. आता त्या ठिकाणी बीक्यू आणि क्यूसी जर घेतला तर त्या ठिकाणी काय लिहिता येईल, सीक्यू. म्हणजे जेवढा एएस आहे तेवढाच काय येईल, सीक्यू. हा पॉइंट समजून घ्या. आता याचा वापर कुठे करायचा आहे हे तुम्हाला शेवटी कळेल, पण हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. हा जर आणला तर तुम्हाला हे सोडवणं सोपं जाईल. कोणता, एएस आणि सीक्यूचा. आता आपण काय करूया, कोणतेही दोन ट्रायंगल्स घेऊया. मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो बघा. आता आपण समजा असं करूया की पीएएस घेऊया, म्हणजे हा घेऊया ट्रायंगल. जो मी तुम्हाला हायलाइट करून दाखवते तो लक्षात घ्या. आणि दुसरा मग त्याच्यामध्ये कोणता घ्यावा लागेल, त्याच्या अपोजिटचाच घ्यायचा. म्हणजे कोणता येईल, आर, सी आणि क्यू. आकृत्यांचे रंग समजून घ्या, कारण हे तुम्हाला आकृत्या रंगाने लवकर कळते. सेकंड पॉइंट आपण काय घेऊया, इन ट्रायंगल पीएएस एन. पीएएस जर घेतला, पी घेतला तर आर घ्यायचा. लक्षात ठेवा, ट्रायंगल कोणता येईल, आर सी क्यू. आता पहिला साइड दिलेली आहे त्यांनी वरती बघा, गिवन आहे. म्हणजे पहिला आपण काय वापरूया, साइड एपी कॉन्ग्रुएंट. साइड कोणती येईल, सीआर. याला पॉइंट येईल गिवन. हा पॉइंट काय झाला, गिवन आहे. आता एक अँगल ए आणि सी हे कॉन्ग्रुएंट असतात. अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. याला कारण येईल अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम. कसे असतात, कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम. बघा, हा अपोजिट अँगल आहे कोणाचा, पॅरलेलोग्रामचा. आणि शेवटी आपण जे वन पॉइंट घेतला तो घेऊया, साइड एएस इज इक्वल टू साइड काय येईल, सीक्यू. हा पॉइंट आपण वापरायचा आहे फ्रॉम वन, जे आपण पॉइंट काढला तो. मग आता याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी बाय एस एस टेस्ट. त्या ठिकाणी दोन ट्रायंगल्स काय होतील, त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट होतील. म्हणजे ट्रायंगल पीएएस इज कॉन्ग्रुएंट तो ट्रायंगल कोणता येईल, आर सी क्यू. हा पॉइंट आपल्याला सेकंड मध्ये आणायचा आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल्स काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. कोणते कोणते, पीएएस आणि आरसीक्यू. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पॉइंट टू पॉइंट गणितांना समजून घ्याल तर गणित सोडवायला सोपे जातील. बऱ्याच मुलांना पॉइंट्स कसे घ्यायचे हे समजत नाही, त्यामुळे गणित थोडीशी कठीण जातात. आता आपण त्या ठिकाणी काय करूया, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हा पॉइंट वापरूया. मग करस्पॉन्डिंग साइड्स, आता ट्रायंगल पीएएस च्या करस्पॉन्डिंग साइड जर बघितल्या तर त्या ठिकाणी काय साइड पीएस जी रिमेनिंग आहे ती घेऊया. साइड पीएस इज कॉन्ग्रुएंट टू साइड कोणते येईल, आरक्यू. मग आरक्यू जर बघितल्या तर तुम्हाला पीक्यू आणि एस आर हे पण तुम्हाला काय भेटतील, सिमिलर भेटू शकतात. ऑल्सो वी कॅन प्रूव्ह. मग अपोजिट आपण काय वापरू शकतो, इफ पेअर ऑफ
opposite sides of quadrilateral are congruent, then that quadrilateral is parallelogram. तर तो काय असतो? पॅरलेलोग्राम असतो. Therefore quadrilateral कोणता आहे लास्ट पॉइंट बघा. Therefore quadrilateral PQRS is parallelogram. तर तो काय असेल? पॅरलेलोग्राम. बघा किती सोपे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे ते प्रूव्ह करायचे. तर गणित पॉइंट टू पॉइंट सोडवा, पॉइंट टू पॉइंट लक्ष द्या आणि त्या ठिकाणी आपण काय करू शकतो? सगळ्या गणितांना प्रूव्ह मध्ये आणू शकतो. पुन्हा एकदा लक्ष द्या पहिल्यापासून. त्या ठिकाणी 5.2 चा पहिला आपण कोणता पॉइंट वापरला? पेअर ऑफ अपोजिट साइड्सचा. गणिताची नीट प्रॅक्टिस करा. सेकंड मध्ये आपण कोणता पॉइंट वापरला? तर अपोजिट अँगलचा. लक्षात ठेवा रेक्टँगल काय असतो? त्या ठिकाणी पॅरलेलोग्राम प्रूव्ह करायचंय. तिसऱ्या गणितामध्ये आपण 3 पॉइंट घेतले. पहिल्यामध्ये मीडियनचा पॉइंट वापरला, दुसऱ्यामध्ये पॉइंट ऑफ कॉन्करन्सचा आणि तिसऱ्यामध्ये फ्रॉम 1 and 2. चौथं गणित सोडवलं आपण. थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये ABCD मानल्या अँगल्सला बायसेक्टर्स करणारे ट्रायंगल घेतला, येलो रंग जो आहे तो. नंतर आपण प्रूव्ह केलं की त्याच्या आतला अँगल 90 म्हणजे तोच 90 येतो, तर अपोजिट सुद्धा 90 होईल आणि अशा प्रकारे सगळेच अँगल्स 90 डिग्रीने आपण तो दाखवू शकतो रेक्टँगल. आणि शेवटचा आपण त्या ठिकाणी पहिला पॉइंट घेतला, तो अपोजिट साइडचा पॉइंट वापरला. नंतर सेकंड पॉइंटला 2 ट्रायंगल्स घेतले आणि त्या दोघांना काय दाखवलं? कॉन्ग्रुएंट. आणि त्याच्यावरून करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचा वापर करून तुम्ही प्रूव्ह करू शकता की हा क्वाड्रिलॅटरल काय? पॅरलेलोग्राम आहे. जॉमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पुन्हा बघू शकता. समजलं नसतील तर पुन्हा बघा, तर तुम्हाला हे नक्की कळतील. नाहीतर अदरवाईज तुम्ही अजून एखाद्या मेथडने त्याला सोडून बघू शकता. तर या गणितांना तुम्ही स्वतः मेथड्स वापरून व्यवस्थित ट्राय करून बघा, सुटतात का. धन्यवाद.